नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. यंदा 10वी-12वीची परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर इंजिनियर व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं असेल. पण हे स्वप्न साध्य कसं करावं याबाबत त्यांच्या मनात अनेक शंका असतील. आज या सगळ्या शंकांचं निरसन आपण या कार्यक्रमाद्वारे करणार आहोत. अनेक डॉक्टर आणि इंजिनियर घडवणाऱ्या AIB क्लासेसचे संचालक डॉक्टर भास्कर शिंदे हे आज स्वतः आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर शिंदे यांची थोडक्यात ओळख करून देते. संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील कानसूर तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील डॉक्टर भास्कर निवृत्तीराव शिंदे यांचं 7वी पर्यंतचं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्यानंतर विविध अडचणींवर मात करत त्यांनी मोठ्या जिद्दीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर इथून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी CET परीक्षेत जीवशास्त्र अर्थात बायोलॉजी या विषयात त्यांनी 100 पैकी तब्बल 99 गुण मिळवले होते आणि तेव्हा ते संपूर्ण महाराष्ट्रात पहिले आले होते. त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली. वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी पहिली नेमणूक मिळाली ती होती छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात. तिथे डॉक्टर शिंदे यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. तसंच त्यांनी काही काळ शासकीय कर्करोग रुग्णालयातही काम केलं. त्यानंतर शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी गेल्या 10 वर्षांपासून विद्यादानाचं पवित्र कार्य हाती घेतलंय, जे कौतुकास्पद आहे. छत्रपती संभाजीनगर येथील AIB क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी शेकडो डॉक्टर आणि इंजिनियर आजवर घडवलेले आहेत. आता त्यांच्याकडूनच आपणही मार्गदर्शन मिळवूया. सर, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण मोठ्या कष्टानं MBBS केलेलं आहे, आपण डॉक्टर झालेले आहात, शिवाय आपण सरकारी नोकरी सुद्धा करत होतात. पण सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना शिकवावं असा विचार का मनात आला? त्यामागचं पहिलं कारण असं आहे की ज्यावेळेस मी MBBS पास आऊट झालो आणि नोकरी करायला लागलो तर त्यावेळेस मला कळालं की डॉक्टरांची अहमियत काय आहे. आणि मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगर, कॅन्सर हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी काम केल्याच्यानंतर आणि मग रिकाम्या वेळामध्ये जे मला वेळ मिळाला त्यामध्ये मी शिकवायला पण लागलो आणि त्यामध्ये मला माझं खरं पॅशन सापडलं. जापनीज कॉन्सेप्ट आहे एक इकिगाई, ज्यामध्ये जर का तुमचं प्रोफेशन, पॅशन, मिशन आणि व्होकेशन ह्या जर गोष्टी एक असतील तर तुम्ही समाजामध्ये एक चांगला इम्पॅक्ट घडवू शकताय. आणि ते मला सापडलं की माझी जी टीचिंग आहे, मी जे विषय शिकवतो बायोलॉजी, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळायला लागलं. आणि मला असं जाणवलं की मी एक डॉक्टर आहे आणि मी हजारो रुग्णांची सेवा करेल माझ्या लाईफमध्ये. पण मी जर हजारो डॉक्टर घडवले भारतासाठी तर ते लाखो करोडो रुग्णांची सेवा करतील. आणि त्यामुळं मी हा निर्णय घेतला की एज्युकेशन फील्डमध्ये, टीचिंग क्षेत्रामध्ये मी आलो. आपले विचार खरोखर महान आहेत आणि आपण समाजाचं देणं लागतोच हे आपण आपल्या कार्यामधून दाखवून देत आहे. डॉक्टर, AIBच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यार्थी हे नीट, IIT JEE आणि MHCET इत्यादी परीक्षांमध्ये अव्वल आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून. या अभ्यासक्रमाचं किंवा या यशाचं गुपित काय आहे? ह्या यशाचं जे गुपित आहे मी त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे पॅशनेट असणं खूप गरजेचं आहे. आणि जसं एखादा गुरु आहे, आपल्या भारतामध्ये गुरुला खूप मोठं स्थान आहे. आणि जर का तो गुरु तेवढा पॅशनेट असेल तर डेफिनेट त्याचे जे शिष्य आहेत, विद्यार्थी आहेत, ते पण तेवढ्याच जिद्दीनं कामाला लागतात. आणि मला असं वाटतं की मी ज्यावेळेस शिकवायला सुरुवात केली की माझ्या बोलण्यातनं, माझ्या शिकवण्यातनं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडायला लागले आणि त्यांना चांगले रिझल्ट्स पण मिळायला लागले. तर ते जे आहे की तुम्ही जर तुमची जिद्द असेल आणि तुम्ही जर ठरवलं की मला काय बनवायचं, तुमचं जर गोल फिक्स असेल आणि त्याला जर व्यवस्थित मार्गदर्शन करणारं कोणी जर मिळालं तर डेफिनेटच तुम्हाला जे यश पाहिजे ते मिळतं, असं माझं मत आहे. अगदीच. डॉक्टर, JEE आणि नीट या अवघड परीक्षा असतात आणि अर्थात त्या जर आपल्याला पार करायच्या असतील तर वेळेचं योग्य नियोजन करून अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याबाबत आपण काय मार्गदर्शन कराल? टाईम मॅनेजमेंट हा जो विषय आहे की आपण स्वतःला टाईमनुसार मॅनेज केलं पाहिजे. भरपूर गोष्टी आहेत यश मिळवण्यासाठी. पॅशन आहे, डिटर्मिनेशन आहे, हार्डवर्क आहे, स्मार्ट वर्क आहे, पण सर्वात महत्त्वाचं आहे रुटीन. ह्या जगामध्ये जे जे महान व्यक्ती घडलेले आहेत त्यांचं रुटीन अतिशय चांगलं असतं. त्यांच्या झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ सगळं फिक्स आहे.
आणि विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुमचं म्हणजे 50% जे वेळ आहे दिवसाचा तो क्लासेसमध्ये हा जातो आणि जो राहिलेला 50% तेवढाच तुम्हाला मॅनेज करायचा आहे. ह्या जगामध्ये वेळेला कोणीही मॅनेज करू शकलेलं नाही, तुम्हाला स्वतःला मॅनेज करायचं आहे वेळेनुसार. आणि मग जर का तुमच्याकडं प्लॅनर असेल, आम्ही विद्यार्थ्यांना प्लॅनर आणि चॅलेंजर नावाची डायरी देतो, त्यामध्ये विद्यार्थी पूर्ण पहिल्याच दिवशी दिवसभर उद्या काय करणार आहेत त्याचं प्लॅनिंग करतात आणि टीचरकडनं ती साईन करून घेतात. त्यामुळं काय होतं की त्यांचा पूर्ण डे प्लॅन होतो आणि त्यानुसार जर त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली की आज मला काय कंप्लीट करायचं आहे आणि मला आज किती MCQ सॉल्व करायचे आहेत, तर डेफिनेटली वेळेचं मॅनेजमेंट पण करता येईल. माझं असं मत आहे की स्वतःला मॅनेज करायला पाहिजे अकॉर्डिंग टू टाईम. आपण विद्यार्थ्यांना केवळ शिस्तबद्ध दिनक्रमानुसार शिकवत नाही, तर त्यांच्यासाठी विविध योजना देखील राबवता. माझ्या माहितीनुसार यावर्षी लाडकी लेक या योजनेची बरीच चर्चा झाली. महाराष्ट्रभरातून आपल्या या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. ही योजना नेमकी काय आहे? लाडकी लेक योजना ही माझ्या हृदयाच्या जवळची आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी 8 फेब्रुवारीला माझ्या वाईफचं निधन झालं कार ॲक्सिडेंटमध्ये, देवदर्शन करून येत असताना. आणि मला एक 2.5 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव प्रिशा आहे. आणि माझ्या वाईफनं आणि मी मागच्या 10 वर्षामध्ये AIBला उभं करण्यामध्ये खूप मोठा रोल आहे माझ्या वाईफचा. आणि मग ही जी योजना आहे की सगळ्यांना संधी मिळावी, त्यांची इच्छा होती की महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनियर घडावेत. आणि मग आम्ही मुलींसाठी, आपण म्हणतो की वुमन एम्पॉवरमेंट पाहिजे, मुलींना बेटी बचाव बेटी पढाव, पण ते कृतीमधनं आणणं खूप गरजेचं होतं. आणि मला असं जाणवलं की आपण विद्यार्थ्यांसाठी, मुलींसाठी ही योजना आणायला पाहिजे. आणि त्यामध्ये आम्ही मग लाडकी लेक स्वर्गीय डॉक्टर मृणाली शिंदे लाडकी लेक योजना ही घेऊन आलो, तर ज्यामध्ये मुलींना फ्लॅट 50% आम्ही फीसमध्ये म्हणजे सवलत दिली आहे. ही योजना आल्याच्या नंतर मग जे मुलाचे पालक आहेत ते आम्हाला म्हणाले की आमच्या मुलांकडनं काय चुकलं आहे, तर आम्ही आता ती योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू केली आहे. आणि डॉक्टर मृणाली शिंदे ज्यांनी खूप, त्यासुद्धा MD होत्या आणि जिद्दीनं कष्टानं AIB उभा केलं, तर त्यांचं नाव ह्या समाजामध्ये, ह्या देशामध्ये चांगल्या कारणासाठी राहावं म्हणून आम्ही ही योजना आणलेली आहे. या योजनेमागे आपला उद्देश खरोखर सकारात्मक आहे आणि त्यातून अनेक विद्यार्थिनी सुद्धा आता डॉक्टर इंजिनियर होऊ शकतील भविष्यात. याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर, 10वी नंतरचे जे आपले 2 वर्ष असतात, 11वी आणि 12वीचे, ते करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. JEE आणि NEET या परीक्षांची तयारी करण्यासाठी हे 2 वर्ष पुरेसे असतात की त्याआधी एखादा फाउंडेशन कोर्स करावा लागतो विद्यार्थ्यांना? काही वर्षापूर्वी जे 2 वर्ष आहेत 11th and 12th हे पुरेसे होते की तुम्ही IIT किंवा NEET सारख्या नॅशनल लेवलच्या एक्झामची तयारी करू शकत होतात. पण आज जर का तुम्ही 8वी 9वी 10वीपासूनच फाउंडेशन कोर्सची जर तयारी केली, तर डेफिनेटच दुसरे जे मुलं आहेत जे की फक्त 11th 12thला अभ्यास करतात आणि जे मुलं फाउंडेशनचा कोर्स करून पुन्हा 11वी 12वीचा अभ्यास करतात, तर त्या मुलांना जास्त चान्सेस आहेत सक्सेस होण्याचे. कारण की जे कोर कॉन्सेप्ट आहेत जर का अर्ली एजमध्येच त्यांना कळाले, तर 11th 12thला फक्त त्यांना रिव्हिजन करण्याची गरज राहते. त्यामुळं फाउंडेशन कोर्सची गरज आहे. माझं विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वांना सजेशन असेल की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वीपासूनच ह्या ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत त्याची तयारीसाठी तयार करावं. आपण सांगितलं की 11वी 12वी पर्यंत आपली उजळणी राहील, एवढा अभ्यास हा 10वी पर्यंतच झाला पाहिजे जर डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर. असं म्हटलं जातं की AIB म्हणजे यशाचा पासवर्ड. हा यशाचा पासवर्ड नेमका काय आहे आपल्याकडूनच जाणून घ्यायचंय. AIB म्हणजे यशाचा पासवर्ड, याचा अर्थ असा आहे की आम्ही 3 गोष्टीवर काम करतो. जे सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे पॉझिटिव्ह कम्युनिकेशन. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हा जो ट्रायंगल आहे, याचे जे 3 अँगल आहेत, त्याचा सर्वात महत्त्वाचा अँगल आहे तो म्हणजे विद्यार्थी. आणि त्याला 2 सपोर्टिव्हमध्ये आहेत, पॅरेंट्स आणि टीचर. तर या तिघांमध्ये जर का पॉझिटिव्ह कम्युनिकेशन म्हणजे संवाद जर राहिला, माझा ना विश्वास वाद यापेक्षा संवादावर जास्त आहे. आणि यांच्यामध्ये की प्रॉपर फीडबॅक येत राहिले, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत राहिल्या, तर डेफिनेटली ह्या तिघांची जर चांगली टीम बनली तर आपल्याला जे NTA किंवा NEET किंवा JEE किंवा IIT हे जे एक्झाम्स आहेत तर यांच्या अगेन्स्ट आपल्याला लढता येईल. बऱ्याच वेळेस काय होतं की पालक, विद्यार्थी, शिक्षक एकमेकांमध्येच
लढतायत, विद्यार्थ्यावर खूप प्रेशर आहे, पालकांना खूप चिंता आहे विद्यार्थ्याच्या भविष्याची, शिक्षक अहोरात्र मेहनत करतायत, पण कुठंतरी संवाद जर यामध्ये असेल तर डेफिनेटली त्याला चांगलं यश मिळतं. हा पहिला झाला. दुसरा, टीचर्स जे मेंटॉर्स आहेत, टीचर्स हे अतिशय चांगले ऑब्झर्वर असतात. ते रोज विद्यार्थ्यांना शिकवतात, त्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं इन अँड आऊट माहीत होतं हळूहळू. आणि जर का एखाद्या शिक्षकाने ठरवलं की ह्या विद्यार्थ्यामध्ये ते कोर पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियलला फक्त आपल्याला आता टॅप करायचं आहे आणि त्याला त्याच्या गोलपर्यंत घेऊन जायचं आहे, तर त्या लेवलचे टीचर AIBमध्ये आहेत. त्या लेवलची ट्रेनिंग त्या टीचरला आम्ही दिलेली आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यामध्ये जे पोटेन्शियल आहे, त्याचं पोटेन्शियल MBBSचं असेल, MBBSमध्ये पण टॉपचे मेडिकल कॉलेज आहेत, एम्स आहे, KM आहे मुंबईमध्ये, तर त्या विद्यार्थ्याचं कोर पोटेन्शियल जाणून घेऊन त्याला त्याच्या गोलपर्यंत घेऊन जाणं हे शिक्षकाचं काम आहे, मेंटरचं काम आहे. आणि त्या लेवलचे टीचर म्हणजे इंडियाचे बेस्ट फॅकल्टीज AIBमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा हा विद्यार्थ्याशी निगडीत आहे की आज एवढं जग फास्ट झालेलं आहे आणि प्रायोरिटी कशाला द्यायची हे त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी की मोबाईल, सोशल मीडिया याच्याकडे वळत आहेत आणि मग जो सर्वात महत्त्वाचा आहे प्रायोरिटी. ज्यावेळेस मी सुरुवात केली आणि मी CETची सुरुवात करत असताना, मेडिकल एंट्रन्सचा अभ्यास करत असताना मी 4च गोष्टीवर फोकस केलं. एक क्लास, दुसरा अभ्यास, तिसरं जेवण आणि चौथी झोप. हेच माझ्या प्रायोरिटी होत्या. मग नातेवाईकाचं लग्न किंवा बाकीचे मित्रांचे बड्डे वगैरे हे माझं सगळं सेकंड प्रायोरिटी होती. जर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांची प्रायोरिटी ठरवली की आपल्याला यश मिळवायचं आहे, ही परीक्षा IIT असेल किंवा नीट असेल ही क्रॅक करायची, तर डेफिनेट ह्या 3 सूत्राच्या माध्यमातून ते परीक्षा क्रॅक करू शकतात. अगदी आपण सांगितलं की एखाद्या विद्यार्थ्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर केवळ त्याची मेहनतच नाही तर त्याच्या पालकांचा आणि शिक्षकांचा योग्य सकारात्मक पाठिंबा असणंही महत्त्वाचं असतं. डॉक्टर, आज आपल्या प्रेक्षकांमध्ये असे कित्येक विद्यार्थी असतील ज्यांना नीट किंवा JEE परीक्षांची तयारी करू इच्छित असतील, त्यांना भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचं असेल, पण त्यासाठी नेमकं करायचं काय, सुरुवात कशी करायची हे त्यांना ठाऊक नसेल. अशा सर्व आपल्या विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? जे नीट ॲस्पिरंट आहेत किंवा IIT ॲस्पिरंट आहेत त्यांना मी सांगेल की ह्या जगामध्ये खूप महान लोक होऊन गेलेत. त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्याला की यश कसं मिळवायचं आहे. पण काही गोष्टी त्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं. ही प्रोसेस आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला जर करायची आहे तर ती स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला ती ॲक्च्युअल प्रोसेस माहीत असेल तर ती करणं सोपं जातं. जसं की एक पॅरेटो प्रिन्सिपल आहे. तो प्रिन्सिपल काय सांगतो, तो 80-20 रूल आहे. त्याचं म्हणणं आहे की फोकस ऑन द 20% ॲक्टिव्हिटीज टू गेट द 80% रिझल्ट. आणि समजा आणि त्या 20% ॲक्टिव्हिटीज मी या अगोदर जे बोललो ते काय आहेत, क्लास आणि अभ्यास, जेवण आणि झोप. तुम्ही जर 2 वर्ष ह्या 4च गोष्टीवर फोकस केलं तर तुम्हाला जो रँक पाहिजे, तुम्हाला जे मेडिकल कॉलेज पाहिजे, तुम्हाला जे IITचं स्वप्न आहे, तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये जायचं आहे ते तुम्हाला सहज मिळेल. तर 80-20 जो प्रिन्सिपल आहे, पॅरेटो प्रिन्सिपल, यावर जर विद्यार्थ्यांनी काम केलं तर डेफिनेटली त्यांना ते यश मिळेल. अगदीच. आपण जी 4 सूत्र आपण सांगितलेले आहेत ते खरोखर आपल्या प्रेक्षक विद्यार्थ्यांच्या कामी येतील आणि ते भविष्यात त्याच्या जोरावर यशस्वी होऊ शकतील. डॉक्टर, आजकाल ना ऑनलाईन कोर्सेस सुद्धा प्रचंड वाढलेले आहेत. JEE नीटसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. शिवाय सोशल मीडियाचा वापर वाढलेला असताना सोशल मीडियावर देखील याबाबत विविध आणि पुरेशी अशी माहिती उपलब्ध आहे. या 2 गोष्टींवर अवलंबून राहून म्हणजे ऑनलाईन टीचिंग आणि सोशल मीडियावर त्याचा आधार घेऊन त्यावर अवलंबून राहून अभ्यास करणं कितपत योग्य आहे, आपण याबाबत काय मार्गदर्शन कराल? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की भारताला खूप जुना इतिहास आहे. 5000 वर्षापासून आपण बघतोय आणि हे ऑनलाईन जे आलेलं आहे याला कमीत मला वाटते 5 वर्ष झाले असतील. कोविड नंतरच हे आलेलं आहे. आणि त्यावेळेससुद्धा की राजाच्या घरातले जे म्हणजे राजपुत्र आहेत ते गुरुकुलमध्ये जाऊन शिकायचे. आता ऑनलाईनमध्ये जे आहे ना, जे स्क्रोलिंग करतं आहे ते स्क्रोलिंग केल्याने काय व्हायला लागलं आहे, दर 10 सेकंदाला आपण स्क्रोल करतो, दर 10 सेकंदाला. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या न्यूज आहेत. कोणाच्या डेथची न्यूज आहे, कोणाचा बड्डे आहे, कोणाचं एक सक्सेस आहे. आणि मग ते मुलं तासभर ते सगळं स्क्रोल केल्याच्या नंतर मग तो मोबाईल बाजूला ठेवून म्हणायला लागलेत, नाऊ फोकस ऑन द बुक्स या स्टडीज. आणि त्यांनी काय केलं आहे, एक तासभर अगोदर त्याच्या ब्रेनला त्यांनी अशी ट्रेनिंग दिलेली की 10 सेकंदापेक्षा कुठंही जास्त फोकस करू नकोस. आणि मग तो आता फोकस म्हणतोय फोकस ऑन द स्टडी. तर हे पॉसिबल नाही आहे.
माझं असं स्पष्ट मत आहे की जर तुम्हाला मोठं यश मिळवायचं आहे, तुम्हाला ऑल इंडिया रँक सिंगल डिजिटमध्ये पाहिजे, तर तुम्ही मोबाईलपासून दूर राहणं गरजेचं आहे. आणि स्क्रोल कितीही करत राहा. तुमचं इन्स्टाचं अकाउंट असेल, फेसबुकचं अकाउंट असेल, तुमचं आयुष्य जरी संपलं तरी ते स्क्रोलिंग संपणार नाही. एवढे मिलियन्स ऑफ चॅनल्स आहेत किंवा यूट्यूबवर पण, किंवा एवढे मिलियन्स ऑफ अकाउंट आहेत त्या इन्स्टावर, याच्यावर. त्यामुळं आणि भरकटतात मुलं. हे मुलं आहेत, त्यांना माहीत नाही की एक्झॅक्ट लाईफमध्ये काय करायला पाहिजे, आणि त्यांना सांगणारं कोणीतरी पाहिजे. पालकांनीच याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, फोन बिलकुल नका वापरू. तुम्ही आयफोन वापरा, पण कधी तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या तुम्ही फोनच वापरू नका, आणि मग ब्रँड कॉलेजला जा आणि ब्रँड फोन वापरा, माझं असं मत आहे, अगोदर नाही. अगदी, म्हणजे थोडी कळ सोसा, तुम्ही यशस्वी होईपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा थोडा त्याग करा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, असा आपण सल्ला दिलेला आहे. आपल्या AIB क्लासेसमध्ये महाराष्ट्रभरातून विविध भागांमधून विद्यार्थी येत असतील प्रवेश घेण्यासाठी, त्यांच्या राहण्याची काही सोय आहे का आपल्याकडे? संभाजीनगर हे शहर अतिशय मोठं शहर आहे, आणि तिथं एक इकोसिस्टम आहे पूर्ण. तो जो एरिया आहे क्लासेसचा, त्या तिथं मेस आहेत, हॉस्टेल्स आहेत चांगल्या क्वालिटीचे, आणि आमचे सगळे त्यांच्यासोबत टायअप असतात. आणि मी स्वतः काळजी घेतो. मी ज्या एरियामध्ये राहतो तिथंच ते आजूबाजूला हॉस्टेल आहेत, मुलींचे आहेत, मुलांचे आहेत, आणि ते पण खूप चांगल्या सुविधा देतात. जे मुलं बाहेर गावाहून येतील तर त्यांच्यासाठी नक्कीच चांगले हॉस्टेल्स आणि चांगल्या मेस तिथं अवेलेबल आहेत. हेच मी त्याच्यातनं सांगेल तुम्हाला. आज संपूर्ण महाराष्ट्रभरातील विद्यार्थी आणि पालक आपला हा कार्यक्रम बघत असतील, त्यांना जर AIB मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर ॲडमिशन प्रोसेस काय आहे, किंवा आणखी माहिती आपण त्यांना काय सांगाल? AIB बद्दल जर बोलायचं झालं तर काही गोष्टी इथं युनिक पद्धतीने केल्या जातात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, किंवा आत्ता झालेला 1 मे, ह्या अशा जे नॅशनल हॉलिडेज आहेत, त्या दिवशी आम्ही 12 तासाचं स्वाध्यायन राबवत असतो. मुलं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत तिथं अभ्यास करतात. त्याचा फायदा असा आहे की मुलांना बैठकीची सवय लागते, आणि जास्त वेळ जर अभ्यास केला तर जे क्लिष्ट कॉन्सेप्ट आहेत ते त्यांना क्लिअर व्हायला लागतात, आणि कुठंतरी आत्मविश्वास वाढतो. माझं असं स्पष्ट मत आहे की आत्मविश्वासनं हा किराणा दुकानावर मिळत नाही, की आज न मला पाव किलो दे, किंवा आज थोडा कमीच आहे थोडा जास्त कर, आज ना 1 किलोभर दे. हा तयार करावा लागतो स्वतःच्या मेहनतीतनं. आणि जर का मुलं जर बसायला लागले त्या स्वाध्यायाच्या माध्यमातून, तर नक्कीच त्यांना खूप जास्त फायदा होतो. आम्ही त्यांना नंतर सर्टिफिकेट पण देतो. हा एक अतिशय वेगळा उपक्रम आम्ही राबवतो. दुसरं की आम्ही दीपस्तंभ नावाची परीक्षा घेतो, जे ओरिजिनल समजा JEE नीटचे बाहेर सेंटर असतात, त्या सेंटरवर जशी नीट आणि JEEची परीक्षा घेतली जाते त्याच पद्धतीनं आम्ही परीक्षा विद्यार्थ्याची दर 2 महिन्याला घेतो. का तर त्याच्या मनामधनं ती परीक्षेची भीती निघून जावी. आता जो नीटचा पेपर झाला तो अतिशय अवघड पेपर होता फिजिक्समध्ये, त्यामध्ये पण विद्यार्थी जर तशा सेंटरला जाऊन जर एक्झाम देत असतील तर त्यांची ती भीती निघून जात असते. हे हे आहे. परत AIBमध्ये रीडिंग रूम पण आहे, म्हणजे अभ्यासिका आहे. जर विद्यार्थी तिथं आले तर सकाळी 7 वाजता विद्यार्थी कॅम्पसमध्ये एंटर केल्याच्यानंतर संध्याकाळी 7लाच तो बाहेर पडतो. सकाळच्या सत्रामध्ये त्याचे पूर्ण लेक्चर होतात, आणि दुपारी 2 ते 7 तो तिथंच स्टडी गार्ड नावाचा एक कॉन्सेप्ट आम्ही आणलेला आहे, त्याच्या अंडर ऑब्झर्वेशन तो तिथं अभ्यास करतो. आणि बाजूलाच डाऊट्स कॅबिन आहेत, तिथं जे सकाळी शिकवणारे टीचर आहेत तेच बसलेले असतात. आणि मग काय होतं की त्याला जर डाऊट आला तर तो लगेच जाऊन तो क्लिअर करू शकतो. मी त्यामुळं पालकांना सांगेल की काही गोष्टी ज्या युनिक आहेत, समजा वेगळ्या पद्धतीनं आम्ही राबवतो, तर त्यासाठी AIBचं पूर्ण नाव आहे, आणि पालकांचा विश्वास AIBला बनवतो खास, असं आम्ही नेहमी बोलतो. तर ते यासाठीच, कारण की याचा विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या उपक्रमाचा खूप जास्त फायदा झालेला आहे. अगदीच, म्हणजे AIBच्या माध्यमातून अत्यंत अनुकूल अशा वातावरणात विद्यार्थ्यांना JEE आणि जी आपली MHCET परीक्षा असते त्यासाठी तयार केलं जातं, त्यांचा संपूर्ण अभ्यास करून घेतला जातो. सर, आज आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, आपल्या क्लासेसबाबत माहिती दिलीत, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. आजचा हा कार्यक्रम पाहून अनेक विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनियर होण्याच्या दिशेनं वाटचाल करतीलच. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.